आपण बघत आहात आवाज कसमादेचा। सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापारी व संचालक मंडळामध्ये वाद। सत्ताधारी काही संचालकांकडून व्यापाऱ्यांवर अरेरावी केल्याचा आरोप। सटाणा बाजार समितीत खंडणी व दमदाटीचे आरोप। व्यापाऱ्यांचा सोमवारपासून बेमुदत बंदचा इशारा। 4/2026 रोजी आपल्या बाजार समितीत आपले भुसार व्यापारी ज्येष्ठ व्यापारी संजय बालचंद्र शिरोडे आणि शांताराम धोंडू येवला यांच्यावर जे मार्केट कमिटीचे सभापतीचे पती आहेत त्यांचा इथं काही संबंध नसताना त्या व्यापाऱ्यांवर अरेरावीची भाषा, जातीवाचक बोलणे, पोलीस स्टेशनची धमकी देणे आणि त्यांच्याकडून 6,000 रुपयाची मागणी केली। ती खंडणी स्वरूपात, ती मार्केट फी स्वरूपात पण घेतली नाही, त्यांना मार्केटची पावती पण दिली नाही आणि वेळोवेळी इतर व्यापाऱ्यांना मानसिकता खराब करणे, दरवेळेस त्यांना व्यापाऱ्यांना काही ना काही बोलणे, मार्केट आवारात बोलवून घेणे आणि त्यांच्यावर काही कारवाई करणे। त्यामुळे आमच्या सर्व व्यापाऱ्यांची मानसिकता अशी झाली आहे की आम्ही इथून पुढे मार्केटात सहभागी होणार नाही। जर यांनी त्या व्यापाऱ्यांची माफी मागितली नाही तोपर्यंत आम्ही उद्यापासून बेमुदत मार्केट बंद ठेवणार आहोत। शिरोडे आशापूर यार्डात इथे काल बाजरीची गाडी आली होती। बाजरीच्या गाडीची रिक्सर पावती असताना त्या बाजरीवर रिक्सर मार्केट फी भरण्यात आली होती। ज्या बाजरीच्या गाडीची किंमत 1,68,000 असते त्या गाडीवर मार्केट फी 7500 प्रमाणे 1260 रुपये त्यापोटी ऑलरेडी भरली गेलेली आहे। तरी विद्यमान संचालक बॉडी असेल, माजी सभापती असेल संजय सोनवणे, त्यांचा या कमिटीशी काही संबंध नाही, या विद्यमान बॉडीशी काही संबंध नसताना त्यांनी व्यापारात काल दमदाटी केली। त्यांच्याकडून ₹1,00,000 खंडणी मागणी पहिले प्रस्ताव टाकला। ती मागणी खंडणीची अमाऊंट आहे ती 6,000वर ठरवण्यात आली। त्यांना कुठल्याही प्रकारची पावती दिली नाही। हे सर्व सुडाचं राजकारण मागच्या 1 वर्षापासून चालू आहे। अनेक गैरप्रकार त्यांचा इथं कमिटीकडे प्रयत्न आहे पण ते आम्ही थांबवतोय। म्हणजे एक उदाहरण म्हणजे मार्केटच्या गेटपासून तर मागच्या गेटपर्यंत जे सिमेंट खड्डे पडले होते ते पूर्ण 52 खड्डे त्या रोडवर पडलेले। त्या 52 खड्ड्याच्या पोटी यांनी 80,000चं बिल कमिटीतून इश्यू केलेलं आहे। त्याला आम्ही विरोध केला होता आणि मागे विरोध केला होता। असे अनेक प्रकार असे चुकीचे घडतात आहे, आम्ही ते थांबवायचा प्रयत्न करतोय। मग त्यांच्या तो त्रास त्यांना सहन होत नाही म्हणून ते व्यापाऱ्यांना त्रास देतात आहे। अशा गोष्टी भविष्यात होऊ नये म्हणून आम्ही उद्यापासून बेमुदत बंद करीत आहोत। ची गाडी बाहेरून आलेली होती पुण्यावरनं, त्याचे ते पैसे तुमच्याकडून किती पैसे मागितले? 6,000। एक सुरुवातीला 50,000 रुपये मागत होते, नंतर मग 6,000 रुपये 5 पट मार्केट फी भरा असं सांगितलं। मग मार्केट फीच्या संदर्भामध्ये तुम्ही जे पैसे भरलेत का? हां, हो भरले। मग त्याची काही पावती वगैरे तुम्हाला दिली आहे का? पावती वगैरे काहीच दिली नाही। नाही, काल संजय बालचंद शिरोडे त्यांच्याकडे 6 टन बाजरी आली होती। त्यांनी ती बाजरी उतरवत असताना माजी सभापती संजय सोनवणे त्यांच्याबरोबर 2-3 डायरेक्ट जे काय असतील ते आले। त्यांनी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली की याची 5 पट किंवा 10 पट किंवा 50,000 रुपये मार्केट फी भरायला लागेल तुम्हाला। त्या बाबतीत त्यांनी कोणालाही विश्वासात घेतले नाही आणि यांना दमदाटी करून यांच्याकडनं 6,000 रुपये घेतले, पण त्याबद्दल त्यांनी एक बी पावती दिलेली नाही, काही दिले नाही। आणि शिवाय तुम्ही जर पैसे नाही भरले तर गाडी पोलीस स्टेशनला जमा करण्यात येईल, मग तिथं तुम्हाला ₹1,50,000 दंड भरण्यात येईल अशी दमदाटी केली त्यांनी। त्यामुळे समोरची व्यक्ती घाबरून गेली। मग व्यापाऱ्यांसोबत हा प्रकार आता झालेला आहे की ह्यापूर्वी पण यापूर्वी असे प्रकार होत नव्हते। गेल्या 40 वर्षापासून मी बी बिझनेस करतोय, पण डायरेक्टर बॉडी कधीच व्यापाऱ्यांना डायरेक्ट येऊन भेटत नव्हते व कोणची अशी दमदाटी करत नव्हते। डायरेक्टरचं कामच आहे फक्त व्यापारी आणि शेतकरीमधला दुवा असून जे व्यवस्थित मार्केट चालू राहावं व मार्केटचं उत्पन्न वाढवावं, पण हे डायरेक्ट येऊन व्यापाऱ्यांवर दमदाटी करतात। हे प्रकार नेहमी होऊन राहिले सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये। या घटनेमुळे सगळे व्यापारी दहशतीत आहेत।